नमस्कार. मी मीरा नितीन शिंदे, प्रभाग 10मधून ह्या जागेवरती राखीव जागेवरती उभी आहे. माझ्यासोबत सुनीताताई खेतमाळीस आहेत. संतोषभाऊ खेतमाळीस यांच्या त्या पत्नी आहेत, त्या नगराध्यक्षपदासाठी उभ्या आहेत. आणि माझे शेजारी आहेत त्या सीमावहिनी गोरे आहेत, त्या प्रशांतभाऊ गोरे यांच्या मिसेस आहेत. आज आम्ही प्रभाग 10मध्ये प्रचार दौरा आयोजित केलेला होता. या प्रचार दरम्यान आज आम्ही आत्ता शिदनकर 7 वस्तीमध्ये आहोत. खरं तर आदरणीय दादांचं नेतृत्व आणि त्या नेतृत्वाने आम्हाला महिलांना खूप मोठी संधी दिलेली आहे. त्यात सगळ्यात विशेष मी असं सांगेल की दादांनी आमच्यासारख्या एकल महिलांना सुनीताताईंना अध्यक्षपदाची उमेदवारी दिली आणि मला नगरसेवक पदाची उमेदवारी दिलेली आहे. हा महिलांचा फक्त उमेदवारी नाही, तर हा महिलांचा फार मोठा सन्मान आहे. नुसतं म्हणायचं की महिलांना राजकारणात आणा, 50% आरक्षण द्या, परंतु 50% आरक्षणावरती फक्त राखीव आणि ज्यांच्या मागे घराणेशाही आहे किंवा ज्यांची पार्श्वभूमी राजकीय आहे अशाच उमेदवारांना उमेदवारी न देता त्यांनी माझ्यासारख्या किंवा तुम्ही पाहिलं असेल की प्रभाग 2मध्ये चांदणीताई खेतमाळीस आहेत, यांना कसली राजकीय पार्श्वभूमी नाही, तरीही आम्हाला दोघींना त्यांनी उमेदवारी दिलेली आहे. आणि सुनीताताई खेतमाळीस या ही एकल महिला आहेत. कुटुंबाची जबाबदारी स्वीकारत असतानासुद्धा आमच्या पाठीवरती आदरणीय बबनदादा असतील, आदरणीय विकीदादा असतील, यांनी थाप टाकलेली आहे आणि आम्हाला उमेदवारी करण्याची संधी दिलेली आहे. सुनीताताई खेतमाळीस ह्यासुद्धा अतिशय सामान्य कुटुंबातून आलेल्या आहेत. संतोषभाऊ खेतमाळीस यांचं काम आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी केलेलं काम, त्या कामावरती प्रभावित होऊन संपूर्ण श्रीगोंदा शहराने त्यांनाही या तालुक्याचं आदर्श स्थान मानलेलं होतं, श्रीगोंदा शहराचं आदर्श स्थान मानलं होतं. आणि आजही तेच श्रद्धांजली म्हणून की आदरणीय बबनदादांनी किंवा आदरणीय विकीदादांनी आपल्या घरातला भाऊ गेलाय, आपल्या घरातला मुलगा गेलाय आणि त्याची मिसेस, त्याची बायको ही आमच्या घरातली आहे, आमची भाऊजाई आहे, या पद्धतीने त्यांना उमेदवारी दिलेली आहे. आणि माझ्यासारख्या महिलेलाही आमचा बाप, आमची आई, आमचे भाऊ होऊन त्यांनी आमच्या पाठीवरती थाप टाकलेली आहे, आम्हाला ही संधी दिलेली. आपण म्हणतो की घराणेशाही आणि पैसा असेल तरच उमेदवारी करता येते, परंतु आमच्याकडं पैसाही नाही आहे आणि घराणेशाही नाही. तरीसुद्धा आमच्यासारख्या महिलांना संधी देऊन त्यांनी महापुरुषांच्या पावलावरती पाऊल टाकले. म्हणून आमच्या दृष्टीने आदरणीय या राज्याचे माजी मंत्री बबनराव पाचपुते, या विधानसभेचे आपले आमदार, कार्यसम्राट आमदार विक्रमदादा पाचपुते हे आमच्यासाठी एक आदर्शच आहेत. आम्ही सगळ्या महिला त्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आणि त्यांनी केलेलं काम हे संपूर्ण तालुक्याला तर माहिती आहे, परंतु शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिलेला आहे. वाड्या वस्त्यांवरती आता तुम्ही बघत असताल ही प्रत्येकाच्या घरापर्यंत सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे. या ठिकाणी प्रत्येकाच्या दारात सौरदिवा आहे. आता पाणी योजना नाही, पाणी योजनेचं सुद्धा काम चालू आहे. आपल्या या प्रभागामध्ये पाण्याच्या 2 टाक्यांचं काम चालू आहे. एक छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्याच्या टाकीचं काम चालू आहे, इकडे आपल्याकडे पंपिंग स्टेशनच्या तिथेही पाण्याच्या टाकीचं काम चालू आहे. आणि त्याच्यामार्फत या ज्या वाड्या वस्त्या आहेत, या वाड्या वस्त्यांना पिण्याचं पाणी मिळणार आहे. हा उन्हाळाच यांना पिण्याचं पाणी मिळणार आहे. रस्त्याची कामं सगळीकडे झालेली आहेत. आता फक्त प्रश्न राहिलेला आहे की भुयारी गटारी आणि जकाते वस्तीला जोडणारा एक रस्ता आहे. काल दादांनी या ठिकाणी, मोठे दादा आदरणीय बबनदादा पाचपुते यांनी या ठिकाणी भेट दिली. त्यांनीही ते शब्द दिलेला आहे की आपण हे सुद्धा काम सिमेंट कॉन्क्रीटच करणार, म्हणजे कॅनलपासून तर जकाते वस्तीपर्यंत जे राहिलेले सोनवणी वस्तीपर्यंत तेही काम करण्याचं त्यांनी शब्द दिलेला आहे. आणि दुसरं आहे की अर्बन लाईटीचं आता तुम्हाला प्रशांत भाऊ गोरे सांगतील. म्हणजे या ठिकाणचा, या प्रभागामधला कुठलाच प्रश्न हा बाकी ठेवलेला नाही. तरीसुद्धा जे काही राहिलेले आहेत ते आम्ही आदरणीय विक्रमदादांच्या मार्गदर्शनाखाली, मी असेल, आमचे प्रशांत भाऊ असतील आणि सुनीताताई खेतमाळीस असतील, आम्ही मिळून सर्वजण हे काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असताना काम केलं आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचंही काम चांगलं आहे. परंतु ह्या शहरामध्ये विषय असा झाला की अचानक काही लोकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. तर त्यांनी जो प्रवेश केला तो स्वार्थी हेतूने प्रवेश केलेला होता. आणि या शहरामध्ये आदरणीय माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचं आणि आत्ताचे विद्यमान आमदार विक्रमसिंह पाचपुते यांचं इतकं काम आहे की हे लोक कामाला मानणारे आहेत, दादांना पाचपुते कुटुंबाला मानणारे आहेत. आणि समोरचे जे आहेत हे समोरचे सगळे एक झालेले, त्यांचा एक फक्त निवडून यायचा आणि नगर परिषदेवरती नगराध्यक्ष व्हायचा हा एकमेव हेतू आहे. विकासाचा कुठलाही अजेंडा नाही. आणि आजपर्यंत ह्या शहराची इतिहास आहे की आजपर्यंत या शहरासाठी कुणाचंही योगदान नाही आहे, म्हणजे कुठल्याच वार्डामध्ये कसलंच योगदान नाही आहे. श्रीगोंदा शहरामध्ये जे काही केलेलं आहे हे फक्त आणि फक्त
पाचपुतेंनीच केलेलं आहे. त्यामुळं त्यांच्यासारखं आदर्श नेतृत्व, महिलांच्या पाठीमागं खमकपणे उभं राहणारं नेतृत्व हे मी मान्य केलं होतं आणि मला त्यामुळे त्यांच्याबरोबर जावं वाटलं आणि म्हणून मी भाजपमध्ये प्रवेश केला.